हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. मी पण अगदी मजेत आहे आणि आजच्या ब्लॉगला करते आहे स्वामींचं नाव घेऊन सुरुवात. तर बघा, आज आम्ही चाललेलो आहोत शॉपिंगला आणि तुम्हाला तर माहिती आहे माझं माहेर नाशिकच आहे आणि सासर पण नाशिकच आहे. पण असं होतं ना, कधी पण आपण माहेरी आलो ना तर बाहेर फिरायला निघतोच, कुठं काहीतरी शॉपिंग करायला निघतोच. बहिणी वगैरे आपण जमलो तर काहीतरी छोट्या मोठ्या वस्तू घ्यायला निघतोच. आणि तसं पण घरामध्ये लग्न असल्यामुळे छोटी मोठी ज्वेलरीची शॉपिंग करायची, काही कॉस्मेटिक खरेदी करायची आहे. सो त्याच्यासाठी आता आम्ही तिघी जणी बाहेर निघालेलो आहोत. नाशिक येथील दही पुलावरती आम्ही चाललेलो आहोत. आणि जे कोणी नाशिकला राहत असतील त्यांना तर माहितीच असणार आहे, दही पूल हा स्पॉट किती प्रसिद्ध असा शॉपिंगसाठी खूप छान असा स्पॉट आहे. कारण की इथे ना रिझनेबल रेटमध्ये अतिशय खूप छान अशा व्हरायटी आपल्याला मिळून जातात. ज्वेलरी, कपडे, साड्या वगैरे ह्या सगळ्या वस्तू आपल्याला अगदी रिझनेबल रेटमध्ये मिळतात. त्यामुळे आज आम्ही ननंद भाऊजींनी ठरवलं चला, शॉपिंग तर तशी झालेलीच आहे पण तरीही 3 लेडीज जमा झालेल्या आहे आणि शॉपिंग करणार नाही असं तर होणारच नाही, हो की नाही? तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत दही पुलावरती आणि तुम्हाला दाखवते बघा, जुने घर अजूनही किती छान वाटतात बघा. म्हणजे आहेत अजून नाशिक सारख्या सिटीमध्ये अशा पद्धतीचे घर अजूनही आहे. तर चला, आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि ओला बुक केलेली होती त्यामुळे आता ही ऑनलाईन चालले हिचीवाली पेमेंट करायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं. मॅडमची शॉपिंग पण चालू झाली, बघितलं घरी पण काय करत नाही तर मी लागत शॉपिंगला पण चालू झालेली आहे. काय बघते? काय प्राइस आहे? 300 रुपये. हा, घालणार कशा साडी? अगं प्लेन कॉम्बिनेशन करायचं ना. मस्त आहे ब्लाऊज. हे कोण? शिवलेस आहे ना. अक्षू, फॉलो मी, फॉलो मी, फॉलो मी. हा, काढून टाक. नाही काय काढलं. रेड ब्लाऊज आहे ना तिचं, आता ते हे केलेलं, वर्क केलेलं. पण पॅटर्न दुसरं नाही, थोडं वेगळं पाहिजे सारखं ह्याचेच तात्पुरतं चांगलं जाईल का? हा, चाड आहे ना. तुम्ही सांगा कितीला म्हणतात? 50ला जोडी. अरे नाही, 100ला जोडी. अक्षूची एक खरेदी झालेली आहे, तिने घरासाठीच खरेदी केली. पहिली सुरुवात. अशी गोळा कर, अशी गोल गोल गोल. तर चला, अशा प्रकारे अक्षूची पहिली खरेदी झाली आहे. पाय पुसणे आलेला आहोत, ज्वेलरी वगैरे स्वतःसाठी घ्यायला. पण बघा तिने काय घेतलं, पहिले पाय पुसणे. काय अक्षू घे कल्टी मारून, कल्टी घे मारून. तर बघा, आता आम्ही ज्वेलरी वगैरे खरेदी करायला आलो होतो, पण सुरुवात कुठून झाली? पाय पुसण्यापासून. एक आपण लेडीज असं असतो ना की बाहेर पडतो ना आपल्या स्वतःसाठी काही घेण्यासाठी तर पहिले आपल्याला घरातलाच विचार येत असतो, हो की नाही? असो, चला आता पाय पुसण्यापासून सुरुवात झालेली आहे खरेदीची. आणि ते तुम्ही बघू शकता, ज्वेलरी वगैरे खूप छान छान मंगळसूत्र ज्वेलरी वगैरे दही पुलावरती मिळते. मी तर तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की तुम्ही दही पुलावरती एकदा नक्की या आणि इथली खरेदी नक्की करा. अशा प्रकारे पादुका घ्यायचं काम चालू आहे. त्याचं काय संबंध? तो पण ती उंच आहे ना, तुला नाचायचंय ना. हा, उंच तर तू घेऊच नको, उंच बिंच फ्लॅटच बघ.
हे काय आहे? पॅड आहे वाटतं हे. ऑलिव्हराचा फेस पॅक आहे. फेस पॅक आहे. हे फेस पॅक आहे. किती लगा माहिती? इकडे ना काढ ना. तुझी चॉईस मला माहिती आहे ना. तुझी चॉईस माहिती मला. काढ तू. तर चला मैत्रिणींनो, ऑलमोस्ट सगळी शॉपिंग होतच आलेली आहे आणि दहीपुलावरती आल्यानंतर एक शॉप लागलेला आहे आम्हाला. शॉप नाही म्हणताना सेल लागलेला आहे तो. अगदी 10 रुपये 20 रुपयापासून तिथे वस्तू मिळत होत्या. सो ते बघितल्यानंतर कसं आम्ही ते सोडणार ना. तर मग तिथे पण गेलो आणि इतक्या छान छान छोट्या मोठ्या सगळ्या वस्तू खरेदी केल्या. काही म्हणजे कॉस्मेटिक वगैरे पण होते, हेअर बँड वगैरे पण होते. सगळ्या काही गोष्टी एकाच ठिकाणी आम्हाला मिळाल्या आणि सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी मिळाल्यामुळे ना आमचा टाइम पण वाचला. छोट्या मोठ्या वस्तू, नेल पेंट, लिपस्टिक, हेअर बँड, परत साडी, पिन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सेलमध्ये एकाच ठिकाणी मिळाल्या. त्यामुळे मग जास्त फिरायची गरज पडली नाही. तसं आम्ही ऊन असल्यामुळे ना संध्याकाळचंच बाहेर पडतोय. सध्या माहेरी आल्यापासून प्रचंड ऊन आहे नाशिकला. त्यामुळे मग संध्याकाळचीच खरेदी करण्यासाठी निघालेलो आहोत. आणि हा सेल दहीपुलावरती आहे. कधी आले दहीपुलावरती तर ह्या सेलला नक्की व्हिजिट करा. खरंच छान छान वस्तू इथे आम्हाला अगदी रिजनेबल रेटमध्ये मिळालेल्या आहे. सो अशी काही छोटी मोठीशी छानशी शॉपिंग केलेली आहे. शॉपिंग व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे मी तुम्हाला काय काय ज्वेलरी घेतली, काय घेतलंय, सगळं काही तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की कोण कोण माहेरी आलेला आहे. माझा व्हिडिओ कोण कुठून बघता आहे ते पण मला नक्की सांगा. आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, तर त्याच्यासाठी खरंच तुमचे मनापासून धन्यवाद आहे. तर चला, झालेली आहे आमची ऑलमोस्ट शॉपिंग आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. पण आमच्या अक्षू मॅडमचं काही मन भरतच नाही शॉपिंग करून. आता सगळी शॉपिंग झालेली आहे तरी ह्या दोघींचं चालू आहे कुठे टिकली बघ, कुठे काय बघ, तर कुठे काय बघ. तर चला, ऑलमोस्ट घरी आलेली आहे आणि ही बघा मग आमची छोटी मोठीशी तिघींची मिळून अशी शॉपिंग. तर मस्त असा मोतीहार भेटलेला आहे, लॉंग मंगळसूत्र घेतलेले आहे, त्यानंतर छोटासा चकोर घातलेला आहे, चकोर घेतलेला आहे, कानातले, परत हिरव्या बांगड्या. आता अक्षूने नाही घेतल्या, आता हे दीदीच्या माझ्याच मिळून आहे. अक्षूकडे ऑलरेडी तिचा चुडा आहे त्यामुळे तिने नाही घेतलेला. त्यानंतर हे वाईनचं फेस वॉश घेतलेलं आहे. म्हटलं बघूया यूज करून, कारण वाईनचे प्रोडक्ट खूप छान असतात, म्हणजे वाईनपासून बनवलेले प्रोडक्ट चांगले असतात. त्यामुळे वाईनचं फेस वॉश घेतलेलं आहे. त्यानंतर VLCCचं गोल्डचं फेशियल किट घेतलेलं आहे. आता हे तिघी मिळून म्हणजे बनतात, 3 जणांचे चेहरे अगदी इझिली बनतात असं म्हटलं. याच्यामध्ये आता बघूया आणि त्याची पॅकेजिंग तुम्हाला दाखवते, मधले स्ट्रीप तुम्हाला दाखवते. असं वाटलं त्याच्यामध्ये स्ट्रीप असतील पण यामध्ये ट्यूब होत्या, तशा ट्यूब टाईप याच्यामध्ये म्हणजे असं हे आहे, फेशियल आहे यामध्ये. आणि अशी छानशी छोटी मोठीशी आमची शॉपिंग झालेली आहे. आणि कोणती शॉपिंग जास्त आवडली मला कमेंट्स करून नक्की सांगा. यामधलं कोणतं मंगळसूत्र जास्त आवडलं, हार कोणता आवडला, कानातले कोणते आवडले ते पण कमेंट्स करून नक्की सांगू शकता तुम्ही. आणि हे झुमके तर इतके सुंदर आहे, हे दीदीने परचेस केलेले आहे. त्यानंतर हे मोती पॅटर्न अक्षूने परचेस केलेले होते. अगदी सुंदर अशा सगळ्या रिजनेबल ज्वेलरी दहीपुलावरती मिळतात. तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल, तुम्ही कधी नाशिकचं तुमचं माहेर असेल, नाशिकला तुम्ही राहत नसाल पण माहेर तुमचं नाशिकचं असेल तर त्यांना तर माहितीच असणार आहे. आणि नाशिकला फिरायला येत असाल तर नक्की दहीपुलाला व्हिजिट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.